नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता वाटप सुरू झाली आहे। तुम्हाला माहिती असेल, आता लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे देखील जमा करण्यात आले आहेत आणि पैसे आले देखील असतील तुमच्या अकाउंटवर। जर तुम्हाला आणखी पैसे आले नसतील, तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सर पैसे आले नाहीत, आणि पैसे जरी आले असतील तरी देखील कमेंट करून सांगायचं आहे पैसे आलेत का नाहीत। आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की किती महिला आहेत ज्यांना आणखी पैसे आले नाहीत। त्यामुळे व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। तर बघा, सविस्तर बातमी आपण आता पुढे पाहू। जर तुम्हाला आणखीही पैसे आले नसतील ते काय कारण आहेत, 6 कारण मेन आहेत बघा। त्या 6 कारणामुळे तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नाहीत आणि कोणत्या बँकेत तुमचे अकाउंट असले तर पैसे, ती मोठी बातमी आहे, ते आपण पुढे पाहूच त्याबद्दल सुद्धा बँकेबद्दल। आणि दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की 10 जिल्हे आणि 5 बँका, तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा 10 जिल्ह्यात आणि 5 बँकेत पैसे वाटप करण्यात आले आहे। त्या कोणत्या आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचा। लाडकी बहीण योजना 21 नाही तर थेट 3000 रुपये महिलांच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। संक्रांत आता जी येणारे संक्रांत सण आहे, मकर संक्रांत, तो संक्रांतीचा सण तुमचा गोडच होणार आहे। कारण की बघा, आता डायरेक्ट फडणवीस सरकारने 3000 रुपये वाटप करण्याची घोषित केली आहे। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे ही। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आले, पण कसे कराल चेक, कसा बॅलन्स चेक करायचा आहे ते देखील सांगतो। बघा, माझी लाडकी बहीण योजना अपडेट आहे। लाडकी बहीण योजना काल कोट्यवधी महिलांसाठी फायदेशीर ठरली आहे। आता या योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे। त्याआधी काही गोष्टींची काळजी महिलांनी घेतली पाहिजे। त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याची काळजी तर तुम्ही नाही घेतली तर तुमचा फॉर्म सुद्धा बाहेर निघू शकतो, तुम्हाला पैसे येणार नाहीत। ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ आणि जास्तीत जास्त व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे, जेणेकरून सर्वांना माहिती समजणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटींच्या घरात आहे। बघा, 2 कोटी महिलांनी फॉर्म भरले होते। आता या महिलांना योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या जागी 2100 रुपये मिळणार आहेत। आणि ही जी बातमी आहे सर्व ती माजी मंत्री आदिती तटकरे, बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ज्या होत्या आधी, त्यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरली दरम्यान या योजनेतील दिलं जाणारं आर्थिक सहाय्य आता वाढवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर महत्त्वाची बातमी म्हणजे की 6 कोणती कारण आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही किंवा योजनेतून महिला बाहेर निघल्या आहेत। त्या दिवशी तुम्ही बातमी ऐकली असेल, पुणे जिल्ह्यातील कमीत कमी 10,000 महिला बाहेर निघल्या आहेत। तर काय कारण आहेत या योजनेतून बाहेर निघण्याची ते आता पाहू आपण। यातील एक महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे की तुमच्या घरातील जर कोण सरपंच असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल, त्याचबरोबर सरकारी नोकरदार असेल, तर त्या महिलेला किंवा त्या कुटुंबाला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की दुसरं कारण असं आहे की जर तुमच्या घरामध्ये कोणी जर आयकर भरत असेल, टॅक्स भरत असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर। ही झाली 2 कारण। आणि तिसरं एक कारण महत्त्वाचं म्हणजे की जर तुमच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही योजनेतून बाहेर निघणार आहे किंवा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, हे होतं। नंतरचं महत्त्वाचं कारण चौथं म्हणजे की तुमच्या नावावर कुठलीही 4चाकी वाहन नसले पाहिजे। ज्या महिलेच्या नावावर 4चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर त्यांनी वगळलं आहे, ट्रॅक्टर सोडून जर कुठले असेल वाहन तुमच्या नावावर 4चाकी, तर या योजनेचा लाभ भेटणार नाही। आणि शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरदार नसले पाहिजे किंवा ती महिला सरकारी नोकरदार नसली पाहिजे, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहे। परंतु बघा, हे तर एक महत्त्वाचं एक कारण असं सांगता येईल की दुसऱ्या चॅनलवर तुम्ही ऐकलं असेल की असे सांगत आहे की एवढ्या महिला बाद झाल्या, ते झालं, किंवा या अटीत जर, तसं काय नाही। बघा, आता सरसकट पैसे वाटपाचा आदेश आलेले आहेत। जर तुम्हाला आधीचे पैसे आले असतील तर आता देखील पैसे येणार आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला जर आधीचा 1 हप्ता 2 हप्ते आले असतील किंवा फक्त दिवाळीचा बोनस आला असेल, भरपूर महिला ज्यांना दिवाळीचे पैसे आले नव्हते त्यांनी पण कमेंट करून सांगायचं आहे आले, कोणाला पैसे आले होते आणि कोणाला नाही ते। जर तुम्हाला पैसे आधी आले असतील काही 1 हप्ता तर आता देखील पुढचे हप्ते डायरेक्ट डीबीटी माध्यमातून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत। परंतु इथे एक बघा, लक्षात घ्या की जर तुमच्या बँकेचे डीबीटी माध्यम बंद असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। जर तुम्ही फॉर्म भरून अप्रूव्ह फॉर्म असून देखील तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही जो बँक अकाउंट नंबर दिला आहे किंवा जो बँकेचा नंबर दिला आहे ते कोणत्या बँकेचा दिला आहे ते महत्त्वाचं असणार आहे। आपण त्या बँका देखील पाहणारच आहोत, त्याचबरोबर कोणते 10 जिल्हे आहेत ते देखील पाहणार आहोत। परंतु हे तर महत्त्वाचं, तुम्ही एका गोष्टीवर लक्ष द्या की जर तुम्ही कोणत्या छोट्या मोठ्या बँकेचा नंबर दिला असेल, काय बँका अशा आहेत ज्यांचे डीबीटी चालू नाही, कारण की सरकार असं काय प्रत्येक महिन्याच्या नावावर पैसे टाकत नाही, एकदम वरून पैसे सोडलेले असतात आणि डीबीटी माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या अकाउंटवर पैसे जात असतात। त्यामुळे तुमची डीबीटी चालू असणे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्ही पोस्टाच्या अकाउंटमध्ये, तर बघा आता बँकेचा विचार केला तर पोस्ट बँक असेल, त्याचबरोबर SBI असेल, अशा जी मोठ्या बँका आहेत सरकारी, पोस्ट बँकेचं तुमच्या अकाउंट असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पैसे 100% तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। आणि कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली आहे किंवा कोणते जिल्हे आहेत ज्यांना पैसे आधी येणार आहेत ते आपण पाहू आता। तर बघा, 1 नंबरला असणार आहे पुणे,
सातारा, सांगली, सोलापूर बघा पुणे जे आहे ते पुण्यात भरपूर अशा आहेत महिला ज्यांना कमीत कमी 80% महिला अशा आहेत ज्यांना पैसे आले नव्हते. तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात? तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले आहेत तुम्ही सांगायचं आहे. बघा कोल्हापूर असेल, त्याचबरोबर बघा मुंबई सिटी जे आहे ते मुंबई सिटीमध्ये सुद्धा भरपूर जणांना पैसे आले नव्हते. मुंबई उपनगर असेल, ठाणे, नाशिक, जालना, बीड, लातूरमध्ये सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांना पैसे आले नव्हते, जे राहिले आहेत बिना पैशाच्या. त्यांना आणखी काही रक्कम आली नसेल किंवा रुपये देखील आला नसेल असे देखील भरपूर महिला आहेत. त्याचबरोबर नाशिक देखील असणार आहे, यवतमाळ असणार आहे, चंदीगड असणार आहे. त्याचबरोबर सोलापूर तुम्हाला सांगितले की सोलापूरमध्ये सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले नाहीत. तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झालेत बघा. 1 हप्ता 2 हप्ते जमा झालेत आणि बाकीचे पैसे आले नाहीत. या निवडणुकीच्या राड्यात एवढाही झाले ना, पैसे आले नाहीत, महिलांना पैसे वरून पाठवून देखील पैसे आले नाहीत. कारण की डीबीटी माध्यमाला लिमिट असते, रोज फक्त 50-60 लाख महिलापर्यंत पैसे पोहोचत होते. त्यामुळे भरपूर महिला अशा आहेत जे राहिल्या आहेत आणि तारीख जवळ आली होती, नंतर आचारसंहिता सुरू झाली, त्या राड्यात पैसे आले नाहीत. आणि त्याचबरोबर महत्त्वाची बातमी म्हणजे ज्यावेळेस आता पैसे वाटप वरून होईल, जी निघेल की पैसे वाटप सुरू झाली आहे, बँकांना आदेश येतील, त्यावेळेस सर्व जिल्ह्यात सरसकट पैसे वाटप होणार आहे. जरी तुम्हाला दुसऱ्या युट्यूब चॅनलवर किंवा तुम्ही पाहिले असेल की आता ह्या बँका आल्या, त्या बँकेत पैसे भेटणार नाहीत, पोस्ट बँकेत पैसे भेटणार नाहीत. कसे पैसे भेटणार नाहीत पोस्ट बँकेत? सरकारी बँक आहे, सर्वात आधी तर पोस्ट बँकेत पैसे भेटायला पाहिजेत. त्यामुळे आपण विश्वास ठेवू नका, सरकारी बँक आहे त्यामुळे पैसे जमा होणार आहेत. फक्त तुमचं डीबीटी चालू असणार आहे, बँक असली पाहिजे. मग कोणती का बँक असेल ना, तुमचे डीबीटी चालू असेल आणि तुम्हाला आधी 1 हप्ता 2 हप्ते किंवा फक्त दिवाळीचे पैसे आले असतील, जे आता नोव्हेंबरचे पैसे सोडले होते ऑक्टोबरमध्ये आधीच, तर ते पैसे असतील तरच तुम्हाला आता पैसे आधी आले असतील, तर पुढचे देखील पैसे 100% येणार आहेत, काहीच डाऊट नाही. कारण की बघा आधी पैसे आलेत म्हणजे पुढचे वरून पैसे सोडले की पुढचे पैसे देखील वरून डायरेक्ट जमा होणार आहेत. आणि आता हे पाहू की पैसे आलेत का नाहीत, कसं चेक करायचं आहे. तर बघा ही खूप महत्त्वाची बातमी असणार आहे. पैसे आले आहेत पण कसे चेक करायचे माहीत नसेल तर तुम्ही फक्त तुमचे आता मोबाईल नंबर जे असतात, ते मोबाईल जर तुम्ही दिलेला असेल तर तुमच्या मोबाईलवर मेसेज आलेला असेल तर मेसेज एकदा चेक करून बघायचा आहे पैसे आलेत का नाही. जर मेसेज आला नसेल तुम्हाला पैशाचा, तर तुम्ही जे ॲप असणार आहे, फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा तुमचे जे बँकेचे पर्टिक्युलर ॲप असते प्रत्येक बँकेचे, ते ॲप उघडून बघायचं आहे पैसे आलेत का नाहीत, मेसेज आला आहे का नाही. जर तिथे देखील मेसेज आला नसेल तर तुमची जी बँक शाखा असेल त्या शाखेमध्ये जाऊन एकदा चौकशी करून घ्यायची आहे की पैसे आलेत का नाहीत. आणि ज्यावेळेस पैसे वाटप वरून सुरू होईल तर आधीचे पैसे तुम्हाला आधी किती आलेत ते आधी पहा आणि आताचे पैसे आलेत का नाही पहा. आता ज्यावेळेस पैसे वाटप सुरू होईल, आणखी GR निघाला नाही, ज्यावेळेस GR निघेल आणि पैसे वाटप सुरू होईल त्यावेळेस सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सांगणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर बातमी पोहोचणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला देखील पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जी पद्धत तुम्हाला सांगली आहे त्या पद्धतीने तुम्ही बँक बॅलन्स किती आहे किंवा लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे, चेक करू शकता. 9,700 रुपये कोणाला येणार आहे, तर ज्या महिलांना आणखी आधीपासून रुपया देखील भेटला नाही, फॉर्म अप्रूव्ह आहे पण पैसे आले नाहीत, त्या महिलांना आता आधीचे जे पैसे आहेत 7,500 5 महिन्याचे आणि आता पुढचे जे 2100 रुपये येणार आहेत, असे सर्व रक्कम मिळून त्यांना 9,600 रुपये त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कारण की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आले की पैशांचं काय होणार आहे ज्यांना आधी पैसे आले नाहीत त्यांचं, तर त्यांनी स्पष्ट केले आहे की आधीचे देखील पैसे आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर जमा करणार आहोत आणि 1400 कोटीची मागणी देखील घेतली आहे. बघा त्यांनी ज्यावेळेस मंजूर होतील पैसे त्यावेळेस लाडक्या बहिणींच्या खात्यात विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही कारण नाही. जर तुम्हाला आधीचे पैसे आले नसतील तर आता पुढचा देखील हप्ता तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला आधीचे किती पैसे मिळाले आहेत आणि पुढचे पैसे तुम्हाला किती तारखेपर्यंत पाहिजेत. कारण की बघा आता वाटप सुरू होणार आहे लवकरच आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे आम्ही लवकरात लवकर सोडणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे. जर तुम्हाला काय अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, त्याचे नक्की उत्तर दिले जाईल. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन बातम्या सर्वात आधी पाहायला भेटतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.